ओके, जय हिंद मित्रांनो. याच्या आधी आपण प्लॅनेट्स बद्दल स्टडी केली होती. आता आपण जॉग्राफी आपलं खरं स्टार्ट करू. जॉग्राफीची स्टार्ट करू आपण जिओमॉर्फॉलॉजी. जिओ मॉर्फॉलॉजी. आता बघा, जिओ म्हणजे काय होते? जॉग्राफी म्हणजे अर्थचं स्ट्रक्चर म्हणा. मॉर्फो म्हणजे फिजिकल स्ट्रक्चर, म्हणजे अर्थच्या फिजिकल स्ट्रक्चरची स्टडी करणं, म्हणजे ते येते आपलं जिओमॉर्फॉलॉजी. अर्थच्या डिफरंट फिजिकल स्ट्रक्चरची स्टडी, म्हणजे माउंटेन्स झालं, अर्थचं इंटेरियर झालं, ते सगळं जिओमॉर्फॉलॉजी मध्ये येईल. आता आपण बघू की डिफरंट स्पियर ऑफ द अर्थ. आता अर्थचे वेगवेगळे स्पियर्स आहेत. स्पियर्स म्हणजे पार्ट्स म्हणू शकतो. एक येते जिओस्पियर. जिओस्पियरच्या नंतर येते बायोस्पियर. त्याच्यानंतर येते हायड्रोस्पियर. त्यानंतर येते ऍटमॉस्फियर. आणि एक येते क्रायोस्फियर. सो हे असे अर्थचे चार पाच स्पियर आहेत. जिओस्पियर म्हणजे आपण अर्थची स्टडी करू, बायोस्पियर म्हणजे त्याच्यावरची लाईफची स्टडी करू, हायड्रोस्पियर म्हणजे वॉटरची स्टडी करतो, ऍटमॉस्फियर म्हणजे वातावरणाची स्टडी करतो, आणि क्रायो क्रायो म्हणजे स्ट्रक्चर पृथ्वीचं, त्याची स्टडी करतो आपण. आता बघू आपण जिओमॉर्फॉलॉजी. स्पियर्स तर बघितले आपल्याकडे पाच स्पियर असते: जिओस्पियर, बायोस्पियर, हायड्रोस्पियर, ऍटमॉस्फियर आणि क्रायोस्पियर. हे सगळे आपल्याला जिओमॉर्फॉलॉजी मध्ये शिकायचे आहे. त्यानंतर आता बघू आपण अर्थ इंटेरियर. द अर्थ इंटेरियर, ज्यामध्ये काय काय राहते हे शॉर्ट मध्ये आपण पटकन मोकळ करून घेऊ. आता बघा, पृथ्वीची जी रेडियस आहे ना, ती आहे 6,370 किलोमीटर. रेडियस, पृथ्वीची रेडियस किती आहे? 6,370 किलोमीटर. आता बघा, आपल्याला पृथ्वीच्या इंटरनल पार्टची स्टडी करायची आहे, द अर्थ इंटेरियर. सो याच्यासाठी काहीतरी सोर्स असते, की त्या सोर्स वरून आपण माहिती करतो की याची स्टडी कशी करायची. जसं एक्झाम्पल, युपीएससी ची जर स्टडी करायची असेल तर आपल्याकडे दोन सोर्स आहे. एक तर नोटबुक असते, म्हणजे बुक्स, किंवा ऑनलाईन लेक्चर्स. या दोन प्रकारे आपण स्टडी करू शकतो युपीएससी ची. त्याच प्रकारे अर्थची जर इंटेरियरची स्टडी करायची आहे तर दोन सोर्स आहे. एक येते डायरेक्ट सोर्स आणि एक येते इनडायरेक्ट सोर्स. सो आता आपण सोर्स बघू. स्टडीसाठी दोन सोर्स आहे. एक असते डायरेक्ट सोर्स आणि एक असते इनडायरेक्ट सोर्स. आता डायरेक्ट सोर्स म्हणजे आपल्याला डायरेक्ट माहिती पडणार. इनडायरेक्ट सोर्स म्हणजे आपल्याला म्हणजे अंदर जाऊन त्याच्या डिटेलमध्ये माहिती काढायला लागेल. आता बघा, पृथ्वीचे डायरेक्ट सोर्स जर म्हटले तर बघा, गोट्यावरून माहित करतो आपण, रॉक्स वरून, की पृथ्वीच्या अंदरचं स्ट्रक्चर कसं असेल. मॅग्मावरून माहित करू शकतो आपण की हा पृथ्वीच्या अंदर हे हे या या प्रकारचे रॉक्स आहेत. त्याच्यानंतर वॉल्कॅनोवरून माहित करतो, वॉल्कॅनो ज्वालामुखी. ज्वालामुखीवरून माहित पडते आपल्याला की त्याचं स्ट्रक्चर कसं असेल. म्हणजे इंटेरियर बघत आहोत ना आपण. आता इंटेरियर वस्तू कुठे राहील? अंदर राहील पृथ्वीच्या. आता गोटे पृथ्वीच्या अंदर आहे, मॅग्मा तो पृथ्वीच्या अंदर आहे, वॉल्कॅनो तो पृथ्वीच्या बाहेर आहे पण अंदरून येऊन राहिला. सो सोर्स कोणते होते? दोन सोर्स आहे, डायरेक्ट सोर्स आणि इनडायरेक्ट सोर्स. डायरेक्ट सोर्स रॉक, मॅग्मा आणि वॉल्कॅनो, याच्यावरून आपण माहिती पडते की पृथ्वीचं इंटेरियर स्ट्रक्चर कसं आहे. आता इनडायरेक्ट सोर्स बघू. आता इनडायरेक्ट सोर्स म्हणजे काय राहील? बाहेरचे सोर्स आहे, म्हणजे त्याला कम्पेअर करायला लागतं. जसं एक्झाम्पल मेटेरॉइड्स. आता फॉरेनचा मेटेरॉइट आला आणि आपल्या पृथ्वीवर पडला तर आपण, आपले लोक काय करणार? त्याला जाईन, त्याला खोदकाम करून त्याच्या अंदर काय पाहिजे. सो पृथ्वी सुद्धा एक सेलेस्टियल बॉडी होती आणि मेटेरॉइड सुद्धा एक सेलेस्टियल बॉडी आहे. सो मेटेरॉइडचं स्ट्रक्चर बघून कम्पेअर करून पृथ्वीसोबत आणि म्हणून हा सेमच जातीचे आहे. त्याच्यानंतर ते ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ग्रॅव्हिटेशनल फील्ड्स. आता ग्रॅव्हिटेशनल फील्ड्स वरून सुद्धा माहिती करते की इनडायरेक्ट सोर्स त्याचा, म्हणजे जो सेंटरमध्ये असते जास्त ग्रॅव्हिटी असते, त्याच्यावर थोडी कमी ग्रॅव्हिटी, त्याच्यावर अजून थोडी कमी ग्रॅव्हिटी, म्हणजे जिथे जेवढं जास्त डेन्स असेल तिथे तेवढी जास्त ग्रॅव्हिटी. सो ग्रॅव्हिटेशनल फील्ड वरून माहित पडते. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर ते सेस्मिक नॉलेज. सेस्मिक नॉलेज म्हणजे ते सेस्मिक वेव्स, जे भूकंप लहरी म्हणतो, त्याच्यावरून सुद्धा माहित पडते की अंदरचं स्ट्रक्चर कसं आहे, सॉलिड आहे, लिक्विड आहे, प्लाझ्मा आहे. सो हे इनडायरेक्ट सोर्स होते. इनडायरेक्ट सोर्स मध्ये काय आलं? मेटेरॉइड आलं, ग्रॅव्हिटेशनल फील्ड,
ग्रॅव्हिटेशन, मॅग्नेटिक फील्ड आणि सेस्मिक नॉलेज. आपण नंतर शिकू सेस्मिक वेव्ह काय काय आहे, तर ती प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह, टर्शरी वेव्ह ती शिकू. सो बघा, दोन प्रकारचे सोर्स आहे, एक आहे डायरेक्ट सोर्स आणि एक आहे इनडायरेक्ट सोर्स. डायरेक्ट सोर्स जे आपण डायरेक्ट पाहू शकतो, जसं रॉक झालं, व्हॉल्कॅनो झालं, मॅग्मा झालं, हे सगळे डायरेक्ट सोर्स आहे. याच्यावरून आपल्याला माहित पडते की पृथ्वीचं स्ट्रक्चर कसं असेल आतून. त्यानंतर इनडायरेक्ट सोर्स. इनडायरेक्ट सोर्स म्हणजे बाहेरचे माणसं कोण, मेटेरॉइड बाहेरचा झाला. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फील्ड, ती तर पृथ्वीची आपलीच झाली, पण इनडायरेक्टली माहित पडते, म्हणजे आपल्याला स्टडी म्हणजे असं डिटेलमध्ये जाऊन करायला लागतं. मॅग्नेटिक फील्ड ते सुद्धा अ, वेगळ्या पद्धतीने स्टडी करायला लागतात. सेस्मिक नॉलेज म्हणजे ती आपल्या भूकंप लहरी, त्याच्यावर सुद्धा माहित पडते आपल्याला की पृथ्वीचं अंदरचं स्ट्रक्चर कसं असेल. थोड्या वेळात एक्सप्लेन करतो मी की कसं असते. आता बघा, आता आपण सेस्मिक नॉलेज बघू. सेस्मिक नॉलेज बद्दल बघू. सेस्मिक नॉलेज. आता सेस्मिक नॉलेज म्हणजे भूकंप लहरी. सो तीन प्रकारच्या लहर आहे, प्रायमरी वेव्ह, सेकंडरी आणि थर्ड येते टर्शियरी. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी. आता बघा, सर्वात पहिली वेव्ह आहे ना, ती आहे प्रायमरी वेव्ह. ही काय फास्टेस्ट वेव्ह आहे, म्हणजे संत निघून चालली जाते, माहितच नाही पडत. याचं स्पीड आहे ते 5 ते 14 किलोमीटर पर सेकंडच्या स्पीडने चालते प्रायमरी वेव्ह. एकदम संत जाते आणि जाते कशी लॉंगिट्युडनल आहे, लॉंगिट्युडनल. आता हे लेटिट्यूड, हे लॉंगिट्युडनल म्हणजे अशी अशी वेव्ह जाते, सनकन चालली जाते, माहितच नाही पडत. सो याचा काय असर नाही माहित पडत या वेव्हचा, कशी पटकन येते ना पटकन चालली जाते. हे प्रायमरी वेव्ह, याला पी वेव्ह सुद्धा म्हणतात. लॉंगिट्युडनल आहे ही आणि कंप्रेशनल असते. कंप्रेशनल वेव्ह म्हणजे बघ, अशी 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 कंप्रेस होणार, कंप्रेशनल. त्यानंतर याची जर खासियत जर म्हटलं तर ही वेव्ह आहे सॉलिड मध्ये पण जाते, लिक्विड मध्ये पण जाते आणि गॅस मधून पण जाते. आणि सर्वात जास्त स्पीड सॉलिड मधून, त्याच्यानंतर लिक्विड मधून, त्याच्यानंतर गॅस मधून. ओके. प्रायमरी वेव्ह समजली. प्रायमरी वेव्ह सर्वात फास्ट वेव्ह आहे. आता ही झाली अर्थ झाली, ती सनकन निघून चालली जाईल प्रायमरी वेव्ह, म्हणजे असं माहित नाही पडत आहे प्रायमरी वेव्हचं. 5 ते 14 किलोमीटर पर सेकंडची स्पीड आहे. लॉंगिट्युडनल वेव्ह ही अशी 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 जाते आणि हे कोणत्या पण मीडियम मधून पास होऊ शकते, सॉलिड, लिक्विड, गॅस, इला काही लेणं देणं नाही कोणाचं. मैचली अपनी पिया के घर चली, असं काम आहे तिचं. कोणाचं? प्रायमरी वेव्हची. त्याच्यानंतर येते सेकंडरी वेव्ह. प्रायमरी वेव्हच्या नंतर ते सेकंडरी वेव्ह. आता सेकंडरी वेव्ह थोडी स्लो चालते कोणापेक्षा, याच्यापेक्षा थोडी स्लो चालेल आपल्या प्रायमरी पेक्षा. आणि ही जाते ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल वेव्ह म्हणजे ही अशी 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 ट्रान्सव्हर्सल वेव्ह जाते. कंप्रेशनल म्हणजे बघ, कंप्रेशन म्हणजे बघ अशी खूप अशी चिपकून राहील. ट्रान्सव्हर्सल म्हणजे अशी थोडी दूर डिफरन्स, ही थोडी डेंजरस असते, म्हणजे हिचा हे होते आपल्यावर असर होते. ओके. ही झाली सेकंडरी वेव्ह. याची स्पीड आहे ते 3.5 किलोमीटर ते 7.2 किलोमीटर पर सेकंडच्या स्पीडने चालते वाली, आणि हळूहळू चालते ही वाली वेव्ह. ती झाली आपली सेकंडरी वेव्ह. आणि त्याच्यानंतर येते थर्ड वेव्ह म्हणजे टर्शरी वेव्ह म्हणतो आपण तिला, सरफेस वेव्ह सुद्धा म्हणतो. थर्ड येते सरफेस वेव्ह किंवा टर्शरी वेव्ह. सरफेस वेव्ह किंवा टर्शरी, किंवा त्याला यल वेव्ह म्हणतो. यल वेव्ह म्हणजे लव नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी शोध लावला होता त्या वेव्हचा. किंवा चल ठीक आहे, ही जी वेव्ह आहे ना सर्वात शेवट पोहोचते, लास्ट टू रिच, ही जी वेव्ह आहे. आणि ही सर्वात जास्त डिस्ट्रक्टिव्ह वेव्ह असते. सर्वात जास्त जो हानिकारक होत असेल ना, ती यानच होते. कशाने? या डिस्ट्रक्टिव्ह झोन, सरफेस वेव्ह, ज्याला यल वेव्ह म्हणतो किंवा आपण डिस्ट्रक्टिव्ह वेव्ह म्हणतो. सर्वात जास्त हानिकारक करणारी वेव्ह आहे वाली. आपण 3 वेव्ह बघितल्या, प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह आणि टर्शरी वेव्ह. त्यानंतर अजून थोडा एक डिटेलमध्ये जातो मी वेव्ह बद्दलचा. बघा, ही जी सेकंडरी वेव्ह होती ना, ही जमीनवर येते, जमीनवर.
इथून जर निघाली ना जमीन पर्यंत येते वाली सरफेस वेव्ह. सरफेस वेव्ह जमीन पर्यंत, जमीनवर आल्या त्याच्याने काय हळू चालते, त्याच्याने मग डिस्ट्रक्टिव्ह होते. डिस्ट्रक्टिव्ह झाल्याच्याने काय होते याचं की जे भूकंप आहे, लहरी आहे, ते सर्वात जास्त येते. सो आता ह्या तिघांमध्ये जर आपण थोडं जर कम्पेअर करू म्हटलं ना, कम्पेअर करू आपण. बघा, प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह आणि टर्शरी वेव्ह. आता स्पीड म्हटलं तर सर्वात जास्त हिची आहे. सर्वात जास्त स्पीड, थोडी कमी स्पीड, थोडी कमी स्पीड. त्यानंतर डॅमेज जर म्हटलं तर सर्वात कमी डॅमेज, थोडं जास्त डॅमेज आणि सर्वात जास्त डॅमेज. त्यानंतर स्टेट जर म्हटलं की कोणत्या याच्यातून जाते, सॉलिड मधून पण जाते, लिक्विड मध्ये पण जाते आणि गॅस मधून पण जाते. पण हे फक्त सॉलिड मधून जाते आणि हे सुद्धा सॉलिड मधून जाते आणि ही जमीन पर्यंत पोहोचते, जमीनवर म्हणजे धरातल लेवलवर पोहोचते. आता यांची जर ट्रॅव्हलिंग स्पीड म्हटलं ही आपण बोललो तर लॉंगिट्युडनल असते, ही ट्रान्सवर्स असते आणि ही सुद्धा ट्रान्सवर्स असते. टाईप ही प्रायमरी वेव्स, सेकंडरी वेव्स आणि हे टर्शरी वेव्स. याला सरफेस वेव्ह सुद्धा म्हणते, टर्शरी वेव्हला, कारण हे सरफेसवर पोहोचते. त्यानंतर वेव्स बघा, ही कम्प्रेशनवर असते, याचं थोडं असं मोठं जाईल आणि हिचं थोडं असं असं मोठं जाईल. सो हे झालं त्यांची काय म्हणते संख्या याची कम्प्रेशनची. त्यानंतर ते वेव्हलेंथ. आता वेव्हलेंथ म्हणजे काय असते, हे जे डिफरन्स आहे ना, हे डिफरन्स त्याला म्हणते वेव्हलेंथ. या हे जे दोन आहे ना, याचा डिफरन्स असते त्याला म्हणते वेव्हलेंथ. सो याची वेव्हलेंथ कमी असते, याची वेव्हलेंथ जास्त असते आणि याची वेव्हलेंथ जास्त असते, सर्वात जास्त. ते आपली उंचाई. सो हे बघा, कम्पेअर समजलं प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरीचं. आता बघा, आपण थोडे पॉइंट बघू. ही झाली जमीन. हे जिथून भूकंप निघते ना, तिथून म्हणजे फोकस. त्या पॉइंटला म्हणतो आपण फोकस. या फोकस पॉइंट वरून ए निघाला आणि जिथं हा भूकंपाची हे लहर आली, इथे समजा भूकंप आला ही, सो ज्याला म्हणते इपी सेंटर. ओके, जिथून निघाला ते झालं फोकस आणि जिथं वरता आलं ते आलं इपी सेंटर. आता हा बबना, हा पोरग हिच्यासाठी गुलाब आणून राहिला, आईस्क्रीम आणली हिच्यासाठी, पण ज्याला माहित नाही का इथं भूकंप येऊन येणार आहे म्हणून, इपी सेंटर येणार आहे म्हणून, हा बिचारा धावत आला, इथं भूकंप आला, बिचारी इथं पडली. सो तीन प्रकारचे वेव्ह असते, प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह आणि टर्शरी वेव्ह. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. हा झाला इपी सेंटर. सो भूकंपाचा जो असर होते ना, तो सर्वात जास्त कुठे होते, ते इपी सेंटरवर होते. मग इथून जमीन तडकणं चालू होईल, हा इकडे पडन, ते तिकडे पडन, तनहाई तनहाई असं चालू होईल त्यांचं. सो हा झाला अर्थक्वेक. कसं आहे ते आपण बघितलं आता. अर्थक्वेक जे सर्वात इतर जमिनीखाली फिरते फोकस, फोकसवरून जाते ते इपी सेंटर. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हे वेव्ह आहे. ओके, समजलं हे? हा क्लिअर झाला का पॉईंट वेव्हचा? आता थोडं जर अजून जर त्याच्याबद्दल जर शिकतो म्हटलं, आता बघा, जे भूकंप मोजतो ना त्याचे झोन असते, भूकंप मोजायसाठी झोन, ते नंतर घेऊ आपण. पण 1 ते 5 झोन असते. 1 म्हणजे सर्वात कमी, 2 म्हणजे सर्वात जास्त, 3 म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त, 4 म्हणजे आणि 5 म्हणजे सर्वात जास्त. हे 1, 2, 3, 4, 5 हे झोन आहे. हिमालयन झोन म्हणते. हिमालय जो झोन आहे ना, तो 5th झोन वर येते आपला. कटला का बे? ओके, सो बघा, जिथून भूकंपाची सुरुवात होते ना त्याला फोकस पॉइंट म्हणतो आणि त्यानंतर जिथं भूकंपाची लहर ठेचते त्याला म्हणतो आपण इपी सेंटर पॉइंट. आता ह्या इपी सेंटर पॉइंट मध्ये, हा इथं बघितला, हा इपी सेंटर पॉइंट होता. यामध्ये भूकंपाची लहर आहे ना ती पोहोचणार आहे आणि जर टर्शरी लेवलची जर पोहोचली लेअर वेव्ह, तर काय म्हणजे तिथं ते डिस्ट्रॅक्शन झाल्यावर मग का तिथं तुटताट होईल, भूकंप पडेल. आता अर्थक्वेकचे झोन असते काही. आपल्या भारतामध्ये 5 झोन आहे आणि रियालिटीमध्ये पण 5 झोन आहे. सो 1, 2, 3, 4, 5 जे आपल्या इंडियात मॅप आहे ना, तो 5 झोन नुसार डिवाइड आहे आपल्या अर्थमध्ये काम झोनचा. आता बघा, आपण थोडं मशीन बद्दल बघू की काय. जे मशीन आहे ना, जे मोजल्या जाते, त्या मशीनचं नाव आहे सेस्मामीटर. कोणतं मीटर? सेस्मामीटर.
या सेस्मामीटरनं रेटिंग मोजलं जातं. जे स्टडी करतो आपण या गोष्टींची त्याला म्हणते सेसिमोलॉजी. सेसिमोलॉजी याच अर्थक्वेकच्या वेव्हची स्टडी करणं त्याला म्हणतात सेस्मोलॉजी. आणि जो ग्राफ असते त्या ग्राफला म्हणतो सेस्मोग्राफ. सेस्मोग्राफ त्या ग्राफच्या स्टडीला आपण जो ग्राफ येते त्याला सेस्मोग्राफ म्हणतो. जे स्टडी करतो आपण त्याला सेस्मोलॉजी म्हणतो आणि जे मशीन असते त्याला म्हणतो सेस्मा मीटर. आता बघा आधी काय होती वेगवेगळ्या स्केल होत्या जसं फेरल स्केल झालं. आता फेरल स्केल वापरत नाही. त्यानंतर रसी स्केल होतं रसी. फेरल, रसी, मर्केली. मर्केलीचं कसं असतं की 1 ते 12 पर्यंत आहे. जे व्हॅल्यू आहे ना ते 1 ते 12 पर्यंत मर्केलीचं स्केल होतं. त्यानंतर जे आपण सर्वात जास्त फॉलो करतो ते आहे रेक्टर स्केल. रेक्टर स्केल याच्यामध्ये 1 to 10 पर्यंत आहे आणि जे एक पॉइंट आहे ना ते 10 पट पॉवरफुल राहील. आता मला समजा एक आलं असं 2 आलं 2 into 10 करावं लागेल म्हणजे त्याचे 20 पट किंवा 10 पट पॉवरफुल एवढं ते राहील. रिक्टर स्केल म्हणजे जे त्याचं अनुमान आहे. सो 10 वर जर आला तर पूर्ण पृथ्वीच गायब होऊन जाईल. म्हणजे 10 पट 10 पट वाढत जाईल एक एक गोष्ट. सो ही आहे रेक्टर स्केल आणि जे फॉलो करतो ना आपण ती पण आहे रेक्टर स्केल. त्यानंतर काहीतरी इम्पॉर्टंट सांगतो मी तुला जे की खरंच कामाचं आहे. एक येते आयसोसेसिमल लाईन. आयसोसेसिमल लाईन. आता या आयसोसेसिमल लाईनचा कॉन्सेप्ट सांगतो काय आहे. बघा आयसोसेसिमल लाईन मध्ये काय जर 4चा भूकंप आला. 4चा भूकंप 4 रेक्टर स्केलचा भूकंप आला. महाराष्ट्रामध्ये 4 रेक्टर स्केलचा भूकंप आला. त्यानंतर गुजरातमध्ये सुद्धा 4 रेक्टर स्केलचा भूकंप आला आणि एमपी मध्ये सुद्धा 4 रेक्टर स्केलचा भूकंप आला. सो ही जी रेश झाली ना ती झाली आयसोसेसिमल लाईन. म्हणजे याच्यामध्ये इंटेन्सिटी चेक करते. जर महाराष्ट्राचा गुजरातचा आणि मध्य प्रदेशचा जर भूकंप सेम इंटेन्सिटीचा असेल तर त्या लाईनला म्हणेल आयसोसेसिमल लाईन. आयसोसेसिमल लाईन याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय इंटेन्सिटी. आता हे कधी पण येऊ शकते. आता मला सांग हा 2024 मध्ये आला, हा 2012 मध्ये आला असेल आणि हा 2036 मध्ये येईल. सो हा कधी पण येऊ शकते. सो ही काय कारण लाईन मेजर करून ठेवेल की आयसोसेसिमल लाईन. सेसिमल आयसोसेसिमल लाईन. आयसो आय वरून काय लक्षात ठेवायचं इंटेन्सिटी. आय वरून इंटेन्सिटी लक्षात ठेवायचं. आयसोसेसिमल लाईन. सो आयसोसेसिमल लाईनचा टाइम पिरियड कधीचा पण असू शकते बट त्यांचं मेन काय की इंटेन्सिटी सेम असली पाहिजे. सो त्यानंतर येते सेकंड कॉन्सेप्ट ते येते होमोसेसिमल लाईन. होमोसेसिमल लाईन. आता होमोसेसिमल लाईनचा कॉन्सेप्ट फक्त याच्याशी टाइमशी रिलेटेड आहे. सेम टाइम वर भूकंप येणं ते म्हणते होमोसेसिमल लाईन. महाराष्ट्रामध्ये आला मला सांग पुण्यामध्ये भूकंप आला, त्याच्यानंतर नाशिकमध्ये भूकंप आला, त्यानंतर अहमदनगरमध्ये भूकंप आला आणि ते तिन्ही सोबत आले. ते झालं होमोसेसिमल लाईन. होमोसेसिमल लाईन म्हणजे यांना फक्त रिलेटेड आहे टाइमशी. आयसोसेसिमल आय वर लक्षात ठेवायचं इंटेन्सिटी कधीची पण असो पण ते लाईन फाडण्यात जाईल. सेम इंटेन्सिटीचा असेल तर ते आयसोसेसिमल लाईन फाडेल. होमोसेसिमल लाईन म्हणजे टाइम पिरियड. आता बघा भूकंप कसा येणार त्याच्यासाठी आपण तो सेस्मोलॉजीची स्टडी करतो, सेस्मोग्राफ वापरतो. बट काही नॅचरल गोष्टी आहेत ज्याच्यावरून आपण प्रेडिक्ट करू शकतो की भूकंप येणार आहे. प्रेडिक्शन बघू की कोणत्या गोष्टीवरून आपण प्रेडिक्शन करू शकतो. आता सर्वात महत्वाचं एक येते ते तर रेडॉन गॅस. जर भूकंप येणार असेल ना तर रेडॉन गॅसचं सिक्रेशन जास्त होतं. रेडॉन गॅस. सो एन्व्हायरमेंट मध्ये जर रेडॉन गॅस जर जास्त येत असेल तर मग लोक विचार करायला लागते का हा काही ना काही अनहोनी होणार आहे म्हणजे भूकंप येणार आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जास्त यायला लागतील. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आपलं एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह येईल. आपले टावर्स खराब होईल, आपलं फोनवर सिग्नल जाम होईल. तुम्ही घरी फोन लावून राहिले घरचे फोन नाही उचलून राहिले
समोरची फोन लावून राहिली पण हा माणूस उचलून नाही राहिला. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणू शकतो. कधी जर झगडा वगडा झाला कोणासोबत आणि आपण फोन लावून राहिलो त्याने त्याचा फोन नाही लागला तर म्हणा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह येऊन राहिलं. होऊ शकते का भूकंप येऊ शकते त्याच्यामुळे माझे नेटवर्क खराब झाले म्हणून मी कॉल नाही लावू शकलो. त्यानंतर थर्ड येते अॅनिमल. तो जनावरांचं सुद्धा बिहेवियर बदलून जाते. असं ऑब्झर्व करते की जनावर जसं नॉर्मल वागत होते तसे नॉर्मल वागून नाही राहिले. त्यांचं बिहेवियर चेंज झालं. कशामुळं की त्यांना लाईट लागले की कुछ ना कुछ होने वाला है, कुछ ना कुछ होने वाला है. सो त्याच्यामुळं मग ते जनावर काय म्हणजे थोडं ना थोडं चेक करायला लागतं. आता बघा, आता आपण वेव्ह बद्दल बघू. वेव्ह स्टडीची डायग्राम काढू आपण थोडी. वेव्ह स्टडी आता ही काढली अर्थ, ही काढली अर्थ. आता बघा वेव्ह बघू कशा जाते. सो फर्स्ट आपण होते प्रायमरी वेव्ह निघाली इथून सनकन चालली जाईल ही प्रायमरी वेव्ह. प्रायमरी आता इथे जर कोणतं पाणी असेल गोठा असेल किंवा गॅसेस असेल याला काही घंटा फरक नाही पडत. हे काय म्हणून मैं चली अपने पिया के घर चली. हा हे उसेन बोल्टचा भाऊ प्रायमरी वेव्ह. सॉलिड लिक्विड गॅस काही हरकत नाही हा शिद्दत चालला जाईल. कोण प्रायमरी वेव्ह. त्यानंतर आता ही झाली. आता सेकंडरी वेव्ह बघू. आता सेकंडरी वेव्ह बघा सॉलिड मधून चालली पण लिक्विड मधून नाही चालली तर मग कशी इकडे इकडे कॅन्सल होऊन जाईल ती झाली सेकंडरी वेव्ह. ही कोणती वेव्ह झाली सेकंडरी वेव्ह. त्यानंतर एक येते टर्शरी वेव्ह. टर्शरी वेव्ह जाते बिचारी हळू 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 इथे जाते. हा झाला सेंटर, हा झाला फोकस, हा झाला इपी सेंटर. इकडे मग देते तबाई सम्राज किल्वेश. त्यानंतर एक येते शॅडो झोन येते. आता बघा शॅडो झोनचा कन्सेप्ट सांगतो. ही झाली आपली प्रायमरी वेव्ह. ही एक प्रायमरी वेव्ह झाली आणि ही एक प्रायमरी वेव्ह झाली. आता अशा दोन प्रायमरी वेव्ह झाल्या. हा जो एवढा जागा आहे ही दोन जागेच्या मदत त्याला म्हणते शॅडो झोन. शॅडो झोन ही प्रायमरी वेव्ह एक आणि ही प्रायमरी वेव्ह ह्या दोन याच्यातली जी जागा आहे मधातली ती झाली शॅडो झोन. तसंच एस वेव्हचा सुद्धा शॅडो झोन राहते आणि प्रायमरी वेव्हचा सुद्धा शॅडो झोन राहते. आपले याचा शॅडो झोन नाही राहत कोणाचा आपला टर्शरी वेव्हचा शॅडो झोन नाही. सो हा शॅडो झोन प्रायमरी वेव्हचा. तसंच सेकंडरी वेव्हचा हा शॅडो झोन म्हणून हा जो उरला हा सेकंडरी वेव्हचा शॅडो झोन. सो बघितलं की वेव्ह कशा ट्रॅव्हल करते आपल्या याच्या याच्यावरून आपल्याला माहित पडते की डेन्सिटी कशी असेल, स्पीड किती असेल, अंदरचं स्ट्रक्चर कसं असेल. या सेस्मिक वेव्ह वरून आपल्याला माहित पडते. ओके सो आता आपण एक क्विक रिव्हिजन मारतो याचं. त्यानंतर आपण स्ट्रक्चर ऑफ द अर्थ शिकू. अर्थचं स्ट्रक्चर कसं आहे चालेल. ओके बघ अर्थचं स्ट्रक्चर शिकू. त्यानंतर इनिशियल अर्थची स्टडी वडी मग ते नंतर शिकू. मग टेक्टोनिक प्लेटचा सिद्धांत, कोस्टल टोपोग्राफी, नॅशनल लेव्हिस ते नंतर शिकू. बघा सो 5 मिनिटात आपण क्विक रिव्हिजन बघू की आपण काय काय शिकलो आज. सो रिव्हिजन करताना इच्छा इथेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे तेव्हाच तुमचं काय म्हणते डोकं चालेल. अदरवाईज आता बघा सर्वात आधी आपण शिकलो जिओमॉर्फोलॉजी. जिओमॉर्फोलॉजी मध्ये काय म्हणतो आपण फिजिकल स्ट्रक्चर. फिजिकल स्ट्रक्चरची स्टडी करणं म्हणजे आपलं अर्थच्या फिजिकल स्ट्रक्चरची स्टडी करणं ते होते जिओमॉर्फोलॉजी. आता अर्थ मध्ये काही स्पियर्स आहे. स्पियर्स म्हणजे बघा एक आहे जिओस्पियर, बायोस्पियर, हायड्रोस्पियर, ऍटमॉस्फियर आणि क्रायोस्पियर. त्यानंतर अर्थचं इंटिरियरच्या बद्दल थोडं माहिती घेतलं. आपण अर्थचं इंटिरियर शिकलो नाही. अर्थची रेडियस आहे म्हटलं 6370 किलोमीटर. आता अर्थची इंटिरियरची स्टडी जर करायची असेल ना 2 सोर्स आहे आपल्याकडे. एक आहे डायरेक्ट सोर्स आणि एक आहे इनडायरेक्ट सोर्स. डायरेक्ट सोर्स मध्ये काय येते गोटे, मॅग्मा, व्हॉल्कॅनो हे सगळे आले डायरेक्ट सोर्स मध्ये. त्याच्यानंतर इनडायरेक्ट सोर्स. इनडायरेक्ट सोर्स मध्ये काय आलं मेटेरॉइड आलं, ग्रॅव्हिटेशनल फील्ड झालं, मॅग्नेटिक फील्ड झालं, सेस्मिक नॉलेज. सेस्मिक नॉलेज आपण सेस्मोग्राफी जे भूकंपाची स्टडी करतो आपण लहरच्या वेव्हचं त्याला म्हणतो सिस्मिक नॉलेज. मग आपण सिस्मिक नॉलेज बद्दल शिकलो की बघा
तीन प्रकारच्या वेव्ह असते: प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह आणि टर्शरी वेव्ह. प्रायमरी वेव्ह हा सर्वात फास्ट, सेकंडरी वेव्ह थोडी स्लो आणि टर्शरी वेव्ह त्याच्यापेक्षा स्लो. त्याच्यानंतर बस झालं. सॉलिड लिक्विड गॅस मधून पण जाते, ती फक्त सॉलिड मधून जाते, आणि सॉलिड आणि लिक्विड मधून जाते सेकंडरी वेव्ह, आणि गॅस मधून सेकंडरी वेव्ह नाही जात. टर्शरी वेव्ह तर हळूहळू जाते, घरातील आहे किंवा सरफेस वेव्ह काऊन म्हणते माहितीये का टर्शरी वेव्हला, कारण ते सरफेस पर्यंत पोहोचते. मस्त सरफेस पर्यंत पोहोचते, आणि दोन चांगल्या माणसाने बिछडवण्याचं काम करते. कोण? सेकंडरी सरफेस वेव्ह. पण पा नाव सरफेस वेव्ह आहे, पण तिला माहित आहे लव्ह वेव्ह म्हणते. कोणाला अजून कोणाला लव्ह वेव्ह म्हणते म्हटलं? सरफेस वेव्ह. म्हणजे टर्शरी वेव्ह आहे ना, ती प्यार तोडण्याचं काम करते, पण नाव तिचं लव्ह वेव्ह आहे. कारण HD लव्ह नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यानं ती शोध लावला होता. आता बघा, त्यानंतर सेकंडरी वेव्ह म्हटलं स्लोअर असते, ट्रान्समिशनला डेंजरस असते, 3.5 ते 7.5 किलोमीटर पर सेकंडच्या स्पीडने चालते ते. सरफेस वेव्ह लास्ट टू रिच आणि डिस्ट्रक्टिव्ह असते. त्यानंतर आपण थोडं कंपॅरिझन बघितलं तर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. स्पीड म्हटलं सर्वात जास्त, सेकंडरी थोडी कमी आणि टर्शरी त्याच्यापेक्षा कमी. त्याच्यानंतर हे काय होतं, डी वरून काय होतं, डिस्ट्रक्टिव्ह. हे कमी डिस्ट्रक्टिव्ह, हे जास्त डिस्ट्रक्टिव्ह, सर्वात जास्त डिस्ट्रक्टिव्ह. आता स्टेट सॉलिड, लिक्विड, गॅस. हे सॉलिड आणि लिक्विड मधून सुद्धा जाते हे वाली. त्याच्यानंतर ही फक्त जमीनपर्यंत जाईल. मग यांचं टाईप हे लॉंगिट्युडनल असते, ट्रान्सवर्स असते, आणि हे ट्रान्सवर्स असते. टाईप प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. त्याच्यानंतर हे जरी वेव्हलेंथ झालं, वेव्हलेंथ याची कमी असते, याची थोडी जास्त, आणि याची सर्वात जास्त वेव्हलेंथ. त्याची डिफरन्स आहे ना वेव्हलेंथ, त्याला क्रस्ट आणि वेव्ह काहीतरी असं म्हणते, नाव आठवत नाही मला. सो या दोघांचं हे असते ते वेव्हलेंथ असते. ओके. त्यानंतर आपण काय बघितलं, झोन बघितले, की आपलं जे हे आहे ना जॉग्राफी, ते 5 प्रकारच्या झोनवर डिवाइड आहे. आपलं इंडिया सुद्धा 5 प्रकारच्या झोनवर आहे, आणि जो हिमालयन झोन आहे तो सर्वात 5 वर आहे, म्हणजे डेंजर झोन. जे मशीन असते त्या मशीनला म्हणते सेस्मामीटर. जे स्टडी करतो त्या स्टडीला म्हणतो सेस्मोलॉजी. ग्राफ सेस्मोग्राफ, आणि फेरल स्केल आधी होती. त्यानंतर रासी स्केल होती, मर्किली स्केल होती, जिथं माप 1 ते 12 आहे, आणि रेक्टर स्केल जे आता प्रचलित आहे आणि रेक्टर स्केलला फॉलो करते, 1 ते 10. जिथे 10चा भूकंप आला तिथे जागाच चालली जाईल. त्यानंतर आपण 2 लाईन बघितल्या, आयसोसेसिमल लाईन. आय वरून लक्षात ठेवायचं की इंटेन्सिटी, आणि होमोसेसिमल लाईन म्हणजे टाइम लाईनचा पिरियड. त्यानंतर आपण प्रेडिक्शन बघितलं होतं की कशामुळे माहित पडते. एन्व्हायरमेंट मध्ये रेडॉन गॅस जास्त आला तर माणूस म्हणते की कुछ ना कुछ गडबड, कुछ ना कुछ तो गडबड येत आहे. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर जास्त रिलीज झाली तेव्हा सुद्धा म्हणते की भूकंप येऊ शकते. अॅनिमलचा बिहेवियर जर चेंज झाला तर होऊ शकते. जर काम ते नाही बोलत, अॅनिमलचा बिहेवियर चेंज झाला तर होऊ शकते. वेव्हची स्टडी आपण बघितलं. त्यानंतर हे डायग्राम मुळे बघितलं, शॅडो झोन बघितलं की या दोन मधातला जो गॅप असते तो असते शॅडो झोन. शॅडो झोन एवढंच काय आहे नाही. शॅडो झोनचा कन्सेप्ट, शॅडो झोन जिथं पडणार आहे म्हणजे इफेक्ट पडेल त्याला म्हणजे शॅडो झोन. आता बघू आपण, खरं जाऊ आपण स्ट्रक्चर ऑफ द अर्थ वर जाऊ. खूप तुम्हाला येत असेल स्ट्रक्चर ऑफ द अर्थ. स्ट्रक्चर ऑफ द अर्थ जास्त डिटेल मध्ये नाही गेली, पटापट पटापट निपटून टाकेल. स्ट्रक्चर ऑफ द अर्थ. एक पिझ्झा घ्यायचा मस्त असा, जय पिझ्झा. याच्यामध्ये 3 लेअर द्यायची, 1, 2, 3. पिझ्झाच्या 3 लेअर. सर्वात पहिले वर जायचं क्रस्ट, त्याच्यानंतर येते मेंटल, त्याच्यानंतर येते कोर. क्रस्ट, मेंटल, कोर, क्रस्ट, मेंटल, कोर, क्रस्ट, मेंटल, कोर. ह्या पृथ्वीच्या 3 लेअर आहे. काय कोणत्या कोणत्या? क्रस्ट, मेंटल, कोर. क्रस्ट, मेंटल, कोर. आता जो कोरचं हे आहे ना आपलं काय म्हणते व्हॉल्यूम, ते आहे 6.1% व्हॉल्यूम आहे याचं. आणि याच्यामध्ये काय निथे, क्रस्ट मध्ये काय मेंटल, क्रस्ट, कोर आणि मेंटल. आता बघा, क्रस्ट मध्ये काय मोस्ट ऑफ द सियाल आहे, मेंटल मध्ये मोस्ट ऑफ द सीमा आहे. क्रस्ट, सियाल, सियाल म्हणजे सिलिकॉन आणि अल्युमिनियम. मेंटल मध्ये आहे काय म्हणजे सीमा, सिलिकॉन आणि मॅग्नेशियम.
सो हा झाला क्रस्ट. क्रस्ट, त्याच्यानंतर येते मॅन्टल, आणि त्याच्यानंतर येते कोअर. क्रस्ट, मॅन्टल, कोअर. क्रस्ट मध्ये सिलिकॉन आणि अल्युमिनियम, त्याच्यानंतर मॅन्टल मध्ये येते सिलिकॉन आणि मॅग्नेशियम. कोअर मध्ये येते निकेल आणि फेरस. निकेल आणि फेरस. कोल मध्ये काय निकेल आणि फेरस आहे. सो याचा 16.1% व्हॉल्यूम आहे. याचा व्हॉल्यूम येते 82.5% व्हॉल्यूम आहे. आणि जो उरला असेल तो याचा व्हॉल्यूम येईल. कोणाचा? क्रस्टचा. व्हॉल्यूम म्हणजे तेवढी त्यांनी ऑक्युपेसिटी घेतली. आता एक्झाम्पल घ्या, त्याचं किती आहे? 82.5 आहे ना, आणि याचा 16.1. सो 6, 8, तर मग येते किती? 1.4. सो याचा व्हॉल्यूम येते 1.4. 1.4% याचा व्हॉल्यूम कशाचा? क्रस्टचा. सो ओके. सो स्ट्रक्चर ऑफ द अर्थ बघितलं आपण की पृथ्वीचे 3 पार्ट आहे. कोणकोणते? हे जो मॉडेल दिला होता ना, तो दिला होता एडवर्ड सुवेशने. फर्स्ट बघा, एडवर्ड सुवेश. एडवर्ड सुवेशने काय केलं की बघा, जी पृथ्वी आहे ना, तिला पिझ्झाच्या पार्ट मध्ये कापलं. त्याचे 3 पार्ट केले, क्रस्ट, मेंटल आणि कोर. हा जो वरचा पार्ट आहे त्याला म्हटलं क्रस्ट, याला म्हटलं मेंटल, आणि याला म्हटलं कोर. ओके. सो याच्यामध्ये हा म्हणे की याच्यामध्ये सियाल आहे म्हणे, याच्यामध्ये सीमा आहे म्हणे, आणि याच्यामध्ये निफे आहे म्हणे. सियाल, सीमा, निफे. सिलिकॉन, अल्युमिनियम. सिलिकॉन, मॅग्नेशियम. निफे म्हणजे निकेल आणि फेरस. आता यांनी काय सांगितलं होतं की हे जे वरचं स्ट्रक्चर आहे ऍसिड आहे म्हणे, हे बेसिक आहे म्हणे, आणि ही जी आहे हे लिक्विड आहे म्हणे. ऍसिड, बेसिक, लिक्विड. याने डेन्सिटी सांगितली होती 5.5 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब, जी की आता पण मान्यताच आहे. अर्थची डेन्सिटी किती आहे? 5.5 ग्राम सेंटीमीटर क्यूब. ओके. सो हा एडवर्ड सुवेशचा मॉडेल होता. ओके. सियाल, सीमा, निफे. बघा, त्यानंतर अजून एक आपण थोडे पॉइंट ऑफ घेऊ. बघा काय होते जेव्हा तुम्ही डीप जाता पृथ्वीच्या अंदर, तर प्रेशर वाढते. तुम्ही पृथ्वीच्या अंदर चालले, तुम्ही पृथ्वीच्या अंदर चालले तर काय वाढवलं? प्रेशर वाढून राहिलं पृथ्वीच्या अंदर चालले. ओके. डेन्सिटी सुद्धा वाढते पृथ्वीची. तुम्ही पृथ्वीच्या अंदर चालले तर त्याची पृथ्वीची काय वाढून राहिली? डेन्सिटी वाढून राहिली, आणि प्रेशर तुम्ही फील करून राहिले. काय होईल? जर तुम्ही 32 मीटर खाली गेले तर 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढेल. दर 32 मीटरवर तुमचा 1 डिग्री टेम्परेचर वाढेल, दर 32 मीटरवर. सो तुम्ही इथपर्यंत गेला 1 डिग्री, 1 डिग्री, 1 डिग्री असं वाढत जातं. ओके. आता सेकंड बघू, लँड टेम्परेचर बघू. लँड टेम्परेचरचा कॉन्सेप्ट. आता लँड टेम्परेचरचा कॉन्सेप्ट काय म्हणते? आपला जो नॉर्मल जो बेसिक टेम्परेचर आहे तो आहे 15 डिग्री सेल्सिअस लँडचा. लँडचा टेम्परेचर किती आहे? 15 डिग्री सेल्सिअस. पण उन्हाळ्यामध्ये काय होते की जो एन्व्हायरमेंटचा टेम्परेचर आहे ते 20 डिग्री ते 40 डिग्री सेल्सिअस असते उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये 20. मग आता जेव्हा आपण बोरवेलचं पाणी खोदतो ना, हापसीचं, तेव्हा जे पाणी येते ना, तेव्हाच त्याचं टेम्परेचर राहते 15 डिग्री सेल्सिअस. सो आता जर तुम्ही हापसीवर गेले, हापसीचं पाणी जर प्यायला गेले, तर त्याचं पाणी 15 डिग्री सेल्सिअस ते आपल्याला थंड लागेल पाणी. सो आपण म्हणतो अरे वा, पाणी तर थंड आहे रे म्हणतो. का बरं? कारण की ते बेस टेम्परेचर होतं आपलं 15 डिग्री सेल्सिअस, आणि पाणी निघून राहिलं खालून, आणि खालचं टेम्परेचर किती आहे? 15 डिग्री सेल्सिअस. सो आपल्याला ते पाणी लागते थंड. पण जे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर ते किती आहे? 30 ते 40 डिग्री सेल्सिअस उन्हाळ्यामध्ये. आणि थंडीमध्ये काय असते? 10 डिग्री ते 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असते. सो तुम्ही थंडीमध्ये जेव्हा हापसाल ना पाणी, तर पाणी गरम येते आपल्याला. असं वाटतं, वा ते पाणी गरम आलं म्हणते.
कारण जमिनीचं टेम्परेचर किती आहे अंदरचं 15 डिग्री सेल्सिअस बेसचं पकडा. आणि जो एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर आहे ते आहे 10 डिग्री ते 5 डिग्री सेल्सिअस. सो तेव्हा जे पाणी येईल ते तेव्हा तुम्हाला काय वाटेल गरम वाटेल पाणी. पण उन्हाळ्यामध्ये तेच पाणी थंड वाटेल कारण बाहेरचं टेम्परेचर आपण कम्पेअर करून राहिलो. समजा. हा समजा असं. ओके. सो हा थोडा झाला तो बेसिक कॉन्सेप्ट लँड टेम्परेचरचा. आपलं लँडचं टेम्परेचर आहे 15 डिग्री सेल्सिअस. उन्हाळ्यामध्ये 30 ते 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असते. म्हणून जर माणूस हापसायला गेला तर हापसीचं पाणी त्याला थंड लागतं. पण हेच जर तो हिवाळ्यामध्ये हापसायला गेला तर हापसीचं पाणी त्याला गरम लागेल. कारण कारण की बाहेरचं टेम्परेचर ते काय कमी आहे आणि अंदरचं टेम्परेचर जास्त आहे. सो आणि त्यामध्ये बेसिक त्यामध्ये व्हॉल्यूम जर म्हटलं होतं आपण याचा याचा सिम्पल 1% पकडाचा, याचा 83% पकडा आणि याचा पकडा 16%. ओके. सिम्पल मध्ये काही जास्त टेन्शन नाही घ्यायचं असेल तर एक आकडे पकडायचं. 1% प्लसचा मेंटेनचा 83% आणि 16% कोणाचा व्हॉल्यूम आहे आपल्या कोरचा व्हॉल्यूम आहे 16%. ओके. सो आता थोडं आपण समोर जाऊ. आपण सियाल सीमा निफे तर बघितले पण त्याच्यानंतर काय केलं यांनी की अं, जे हे होते आपली अर्थ ते म्हणते एवढ्याच याच्यात पीस करून चालत नाही म्हणते आपण अजून याच्यात मसाले टाकले म्हणते. सो याने काय केलं ओझोन डिव्हिजन केलं. जे हे होती ना आपली अर्थची लेअर त्याचं ओझोन डिव्हिजन केलं. आता बघा हा, ही क्रस्ट एक कोर आणि हे मॅन्टल. सो बघा आता काय केलं दोन रेषा झाल्या. हे काय होतं आपलं क्रस्ट कोर मॅन्टल. आता मी ते लिहितो क्रस्ट मॅन्टल आणि कोर. आता आता ही जी लाईन आहे ना ही लाईन काय करताय क्रस्ट आणि मॅन्टलला वेगळं करताय. मॅन्टल आणि कोरला वेगळं करताय. सो एक नाव लक्षात ठेवायचं त्याचं नाव आहे काय नाव त्याचं आठवत नाही मला. मग नाव आहे मग. मग नाव लक्षात ठेवा मग. मग काय लक्षात ठेवायचं मग पाणी प्यायचा मग. आता मग इथं म वरती मोह डिस्कंटिन्युटी. मोह डिस्कंटिन्युटी आणि ग वर येते गटेनबर्ग. गटेनबर्ग डिस्कंटिन्युटी. अच्छा स्पेलिंग चुकलं डिस्कंटिन्युटीचं तुम्ही ऍक्सेप्ट करायचं कारण तर रिराईट करा. डिस्कंटिन्युटी म्हणजे काय तुटणे. तुटणे. आता बघा इथून वेगळं होऊन राहिलं कोअर पासून मेंटल वेगळं होऊन क्रस्ट पासून मेंटल वेगळं होऊन राहिलं मेंटल पासून कोअर वेगळं होऊन राहिलं. सो बघा क्रस्ट आणि मेंटलला जी डिस्कंटिन्युटी वेगळी करते तिचं नाव आहे मोह डिस्कंटिन्युटी. आणि मोह आणि कोरला जो डिस्ट्रीब्युट करते ती आहे गटेनबर्ग डिस्कंटिन्युटी. सो हे नाव लक्षात ठेवा ज्याचं नाव आहे मग. मग म्हणजे मोह गटेनबर्ग. मोह गटेनबर्ग मोह गटेनबर्ग मोह गटेनबर्ग मोह गटेनबर्ग. सो ही जी डिस्कंटिन्युटी आहे ती त्यांना वेगळं करते. आता यानंतर काय झालं की शाळा ह्या सायंटिस्ट लोकांना चैन नाही पडला. मग ते एवढी चैन कुठं होईल म्हणते आमचे नाव झालं पाहिजे म्हणते. ते सायंटिस्ट लोक होते ज्यांनी आपापली डिस्कंटिन्युटी दिली. मग हे मोहन डिस्कंटिन्युटी दिली म्हणे गटेनबर्गने डिस्कंटिन्युटी दिली म्हणे. तर आपण का करायचं म्हणे आपण पासून चिल्लर आहोत का म्हणे. मग त्या सायंटिस्ट लोकांनी युनियन बनवली मस्त आपली आणि त्याने सुद्धा डिस्कंटिन्युटी दिली. मग आता काय केली यांनी कुठले छापत आता आपण कोअरला छापू म्हणे मेंटलला छापू म्हणे आणि कोअर क्रस्ट मेंटल आणि कोर त्या तिघांमध्ये आपले नावं देऊ म्हणे. आता पहा ह्याच्यात राहीने काय केलं. आता कोअरचे दोन पार्ट केले. पहा रे बघ कोअरचे पार्ट केले मेंटलचे पार्ट केले आणि कोअरचे पार्ट केले. ट्रस्टचे पार्ट केले मेंटलचे पार्ट केले कोअरचे पार्ट केले. म्हणजे दिलं युपीएससी व युपीएससीच्या ऍस्पिरंट लोकांना अजून टेन्शन. हे दोन लोक का कमी होते अजून दिलं. बरं ठीक आहे आता पाहू आपण यायनं का दिलं. सो यांचं नाव होतं कर्ले. कारले म्हणू शकतो कारले. कारले यांचं नाव काय ठेवलं आपण कारले. कारले आणि हे तर मग कारले मग. सो का वरून लक्षात ठेवायचं कोनोरॅड. का वरून काय लक्षात ठेवा कोनोरॅड. का वरून कोनोरॅड. र वरून रेपट्टी आणि ल वरून लेहमन.
कोनोरॅड रेपट्टी लेहमन, कोनोरॅड रेपट्टी लेहमन, कोनोरॅड रेपट्टी लेहमन, कोनोरॅड रेपट्टी लेहमन, कोनोरॅड रेपट्टी लेहमन. सो ज्याने काय म्हणते क्रस्टले डिवाइड केलं. आता बघा क्रस्टले डिवाइड केलं, हे झालं अप्पर क्रस्ट, हे झालं लोअर क्रस्ट, हे झालं अप्पर मेंटल, हे झालं लोअर मेंटल, हा झाला अप्पर कोर, हा झाला लोअर कोर. ओके. सो सिम्पली आहे ना डिव्हिजन केलं. हे बघा आता जे क्रस्ट मेंटल कोर याचं डिव्हिजन करणार होता मोह डिस्कंटिन्युटी आणि गटेनबर्ग डिस्कंटिन्युटी, आणि त्याच्यानंतर स्पेशलाइज अजून यायनं केलं कोनोरॅड रेपट्टी आणि लेहमन. यांनी काय केलं आपलं अजून स्पेशलाइज केलं. हम बोलेंगे की करते रहेंगे. आता बघू की स्टेज बघू थोडस. आता ही जी मेंटल स्टेज आहे ना ही असते प्लाझ्मा स्टेज मध्ये. व्हॉट इज प्लाझ्मा? प्लाझ्मा म्हणजे जे सॉलिड पण नाही आणि लिक्विड पण नाही, जस्ट लाईक जेली, जस्ट लाईक शेंबूड, हा ती असते प्लाझ्मा स्टेज. ओके. सो हे झालं मॉडर्न मॉडर्न स्ट्रक्चर पृथ्वीचं इंटेरियरचं. ऍडव्हर्स स्पेसचं पण चांगलं होतं, ते जुनं होतं. आणि हे झालं मॉडर्न स्ट्रक्चर. आता व्हॉल्यूम सुद्धा बघितलं होतं आपण की व्हॉल्यूम कसं आहे, तर हा व्हॉल्यूम म्हटलं होतं. हा पिझ्झा, याचे 3 पार्ट, एक, हे 2, 3. सर्वात जास्त जो व्हॉल्यूम आहे ना तो ह्या मेंटलनी घेतला, सर्वात जास्त व्हॉल्यूम 83% घेतला. त्यानंतर याचा 1% व्हॉल्यूम आहे, हा वाला क्रस्टचा जास्त व्हॉल्यूम नाही, 1%. त्यानंतर हा जो व्हॉल्यूम आहे हा आहे 16% व्हॉल्यूम कोरचा. कोरचा व्हॉल्यूम किती? 16%. असं करून 100% आपला पृथ्वीचा बंदा व्हॉल्यूम घेऊन जातो. आता बघू आपण थोडं ऍस्टेनोस्फिअर बघू, लिथोस्फिअर बघू, डिटेल मध्ये जाऊ. आता बघा आपण थोडं क्रस्ट बद्दल बोलू. ही होती क्रस्ट. क्रस्टच्या 2 लेअर सांगितल्या होत्या, कोणती? अप्पर क्रस्ट आणि लोअर क्रस्ट. हे अप्पर क्रस्ट आणि ही आहे लोअर क्रस्ट, क्रस्टची लेवल. आता अप्पर क्रस्ट मध्ये काय आहे, सिलिकाची मात्रा जास्त आहे. आता जी गोष्ट का म्हणते हलकी राहील ती गोष्ट वर येते, आणि जी गोष्ट जड राहील ती गोष्ट खाली जाते. एक्झाम्पल, समुद्रामध्ये पाणी हलकं राहते म्हणून पाणी वर येते, आणि गोटे जड राहते म्हणून ते गोटे खाली डुबते. आता असं नको म्हणू की आम्ही जय श्रीराम म्हणून गोटे वर तैरवतो, नाही बाबा, तसं नका करू. जॉग्राफी शिका ना तुम्ही मायथॉलॉजी मध्ये नका जाऊ, रामायण नका शिकू. आता हा हा चल. सो पाणी पाणी वर असते, गोटे खाली असते, कारण गोट्याची डेन्सिटी जास्त आहे, पाण्याची डेन्सिटी कमी आहे. सो अप्पर क्रस्ट मध्ये काय आहे की सिलिकाची मात्रा जास्त आहे, त्यामुळे ते वरत तरंगताना दिसते आपल्याला अप्पर क्रस्ट. ओके. आणि अप्पर क्रस्ट आहे कॉन्टिनेंटल फॉर्म मध्ये. आता विचारा कॉन्टिनेंटल फॉर्म काय? टेक्टॉनिक प्लेट्स, ते असते आपलं कॉन्टिनेंटल फॉर्म. ओके. जे टेक्टॉनिक प्लेट्स आहेत ते आपल्या कॉन्टिनेंटल फॉर्म मध्ये आहे. म्हणजे बघा कॉन्टिनेंट जे वर येऊन आहे ना ते असते आपले कॉन्टिनेंट, आणि जे अप्पर क्रस्ट आहे ते कॉन्टिनेंट याच्यामध्ये. त्यानंतर लोअर क्रस्ट याच्यामध्ये सीमा असते, सिलिकॉन आणि मॅग्नेशियम. याच्यामध्ये सिलिकॉनचे जे प्रमाण आहे ते ऍज कम्पेअर टू कमी आहे, आणि हे ओशियन फॉर्म मध्ये आहे. जे बघा जे अप्पर क्रस्टची लेअर आहे ना ते टेक्टॉनिक प्लेट्सचं म्हणू शकतो, आणि जे लोअर क्रस्टची लेअर आहे ते सी ओशियन प्लेट आहे तेवाला, ओशियन प्लेट्स. ओके. टेक्टॉनिक प्लेट्स आणि ओशियन प्लेट्स. सो टेक्टॉनिक प्लेट्सच्या 2 टाईप, म्हणजे बघा कॉन्टिनेंटल प्लेट आणि एक आहे ओशियन प्लेट. कॉन्टिनेंटल प्लेट ऍज इट इज काय म्हणते हलकी आहे, त्याच्यानं ते वर आहे, आणि ओशियन प्लेट जड आहे म्हणून ते खाली आहे. समजलं का? जड प्लेट नेहमी खाली राहील आणि हलकी प्लेट वर राहील. ओके. सो कॉन्टिनेंटल प्लेट हलकी आहे सो वर आहे, आणि ओशियन प्लेट जड आहे म्हणून ते खाली आहे. सो अप्पर क्रस्ट मध्ये कॉन्टिनेंटल प्लेट आहे आणि लोअर क्रस्ट मध्ये ओशियन प्लेट आहे. सिलिकाचं प्रमाण कशामध्ये जास्त आहे? अप्पर मध्ये, म्हणून काय ते वर आहे, हलकी आहे. आणि सिलिकाचं प्रमाण कमी कशात आहे? याच्यामध्ये. कशामध्ये? कॉन्टिनेंटल प्लेट मध्ये. सो याची डेन्सिटी जास्त राहील ओशियन प्लेटची. कॉन्टिनेंटल प्लेटची डेन्सिटी थोडी कमी राहील, ओशियनची डेन्सिटी जास्त राहील, कारण सिलिकाचं मात्रा, सिलिका जास्त असल्यामुळे हलकं राहील,
सिलिका कमी असल्यामुळे ओशन प्लेट जड राहील आणि ते पाण्याखाली डुबून राहील. ओके. त्याच्यानंतर एक येते ऍस्थेनोस्फिअर. ऍस्थेनोस्फिअरचा कॉन्सेप्ट बघू. ऍस्थेनोस्फिअर म्हणजे काय? वीक अपर मेंटल. वीक अपर मेंटल. आता बघा, ही ही झाली क्रस्ट, आणि क्रस्टच्या खाली जे मेंटल येते ना, अप्पर मेंटल, अप्पर मेंटल, हे एवढी आहे ना, ही असते ऍस्थेनोस्फिअर. ऍस्थेनोस्फिअर. ओके. वीक अपर मेंटल. आता वीक अपर मेंटल म्हणजे हे कसं सॉफ्ट राहील आणि वीक स्ट्रक्चर राहील. सॉफ्ट आणि वीक स्ट्रक्चर आहे अप्पर मेंटलचा, म्हणजे ऍस्थेनोस्फिअरचा. समजलं तुम्हाला? ऍस्थेनोस्फिअरचा कॉन्सेप्ट. ऍस्थेनोस्फिअर मध्ये क्रस्ट आलं आणि अप्पर मेंटलची लेअर आली ऍस्थेनोस्फिअर मध्ये. याच्यामधूनच त्यामध्ये भूकंप झालं, ज्वालामुखी झालं, जे उद्गम होते ना खालून लावा मॅग्माचा, ते याच्यामध्ये ऍस्थेनोस्फिअर. त्याच्यानंतर एक स्पियर येते, तो आहे लिथोस्फिअर. लिथोस्फिअर. लिथोस्फिअरचा कॉन्सेप्ट काय नाही, क्रस्ट प्लस सॉलिड मेंटल. याच्यामध्ये मोस्ट ऑफ तुम्हाला गोटे सापडेल लिथोस्फिअर मध्ये. क्रस्ट प्लस सॉलिड मेंटल, ते झालं आपला लिथोस्फिअरचा कॉन्सेप्ट. ओके. आता थोडं आपण समोर जाऊ. टेम्परेचर, प्रेशर अँड डेन्सिटी एक कॉन्सेप्ट बघू. टेम्परेचर, प्रेशर अँड डेन्सिटी. आता बघा, एकदम सिंपल. हा शुभमले शॉक आहे का याला पृथ्वीच्या अंदर जायचं आहे. कुठून सीडी वरून यानं मारली जंप. आता बघा, जसा शुभम 32 मीटर खाली जाईल, दर 32 मीटर, दर 32 मीटर 1 डिग्री सेल्सिअस वाढत जाईल याचा. जसा शुभम खाली खाली जात जाईल, प्रेशर वाढत जाईल. जसा शुभम खाली खाली जात जाईल, डेन्सिटी वाढत जाईल अर्थची. सो हा नॉर्मल कॉन्सेप्ट होता. टेम्परेचर, प्रेशर आणि डेन्सिटी जसे जसे खाली जाईल तसं तसं वाढत जाईल. त्यानंतर येते ग्रॅडियंट. ग्रॅडियंट म्हणजे ग्रॅडियंट चेंज विथ डेप्थ. चेंज विथ डेप्थ. चेंज विथ डेप्थचा कॉन्सेप्ट म्हणजे ते ग्रॅडियंट. असं खाली खाली चाललं ना, चेंज होतं ना ग्रॅडियंट. हे बघा, ग्रॅडियंट म्हणतो आपण. वरून खाली चाललं तर चेंज होतं. तर चेंज विथ डेप्थचा कॉन्सेप्ट त्याला म्हणतो आपण ग्रॅडियंट. ओके. जिओथर्मल ग्रॅडियंट. जिओथर्मल ग्रॅडियंट म्हणजे, आता थर्मल म्हणजे होते टेम्परेचर, हीट असते. सो तुम्ही जसे जसे खाली जाल तसं तसं पृथ्वीचं टेम्परेचर वाढत जाईल. तो झाला जिओथर्मल ग्रॅडियंट. लिहून ठेवा लागेल. जिओ थर्मल ग्रॅडियंटचा कॉन्सेप्ट. सो जिओथर्मल ग्रॅडियंटचा कॉन्सेप्ट काय म्हणते की जसं जसं तुम्ही खाली जाल तसं तसं टेम्परेचर वाढत जाईल. आता एक जाऊ आपण अर्थ मॅग्नेटिक फील्ड बद्दल विचारतो. अर्थ मॅग्नेटिक फील्ड. सो नेक्स्ट आपला टॉपिक आहे अर्थची मॅग्नेटिक फील्ड. अर्थ मॅग्नेटिक फील्ड. सो अर्थ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय आहे बघा. ही झाली अर्थ. इथे आहे पोल, एक आहे नॉर्थ पोल, एक आहे साऊथ पोल. हे काय करते, मॅग्नेटिक फील्ड अशा फेकते. अर्थची काही ना काही मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक फील्ड. नॉर्थ आणि साऊथ पोल काय म्हणते, चार्ज असते, ते चार्ज एकमेकाला अट्रॅक्ट करते, ते झाले मॅग्नेटिक फील्ड. सो एक इफेक्टचं नाव आहे, त्याचं नाव आहे जिओ डायनामो इफेक्ट. जिओ डायनामो इफेक्ट. आता जिओ डायनामो इफेक्ट म्हणजे काय नाही, याच्या काय म्हणते, जिओ डायनामिक इफेक्ट मध्ये पृथ्वी घुमून राहिली ना, त्या पृथ्वी घुमल्याच्याने काय म्हणते, मॅग्नेटिक फील्ड निर्माण होऊन राहिले.
कारण बघा, जर तुम्ही मॅग्नेट झालं एका जागेवर ठेवाल तर चार्ज नाही करत, पण त्याला जर मूव ऑन कराल तेव्हाच त्याच्यामध्ये चार्ज येते. सो पृथ्वीच्या घुमण्यामुळे काय होऊन राहिले, मॅग्नेटिक फील्ड तयार होऊन राहिले. जिओ डायनामो इफेक्ट. करंट जनरेटेड ड्यू टू रोटेशन ऑफ अर्थ. ड्यू टू रोटेशन ऑफ अर्थ याला म्हणते जिओ डायनामो इफेक्ट. सो अर्थ घुमून राहिली त्याच्यानं काय ते मॅग्नेटिक फील्ड आहे ना, ती निर्माण होऊन राहिली, मॅग्नेटिक करंट्स निर्माण होऊन राहिले. ओके. सो अर्थचे माहिती आहे का दोन पोल आहे. बघ, आपण अर्थचे दोन पोल आहेच, बट सांगतो, अर्थचे एक जिओग्राफिक पोल आहे आणि एक आहे मॅग्नेटिक पोल. आता म्हणून जॉग्राफिक पोल आणि मॅग्नेटिक पोल मध्ये फरक कोणता आहे, आता बघा सांगतो. आता हे झालं जॉग्राफिक पोल. बघा, पृथ्वी झुकून आहे 6.5 डिग्री झुकली आहे. आता हा झाला नॉर्थ आणि हे झालं साऊथ. आता हे जे पोल झाले ना, हे झाले जॉग्राफिक पोल. आता मॅग्नेटिक पोल्स म्हणजे कसं राहील हे बघ. ही जी आहे ना, हे झाले पृथ्वीचे मॅग्नेटिक पोल्स, स्ट्रेट टू स्ट्रेट. बघ, नॉर्थ आणि साऊथ हे झालं मॅग्नेटिक पोल्स. मॅग्नेट तर स्ट्रेट राहिले, मॅग्नेट थोडी वाकणार आहे. जॉग्राफिक पोल वाकले कारण कारण की जॉग्राफीची अर्थ झुकली, पण जे मॅग्नेटिक पोल आहे ते तर स्ट्रेट राहील. आता बघा, हा स्ट्रेट, आता हा इथं जर मॅग्नेटिक पोल आहे, बघा इथं मॅग्नेटिक, तर इथं डिफरन्स येऊन राहिलं. सो हे जे डिफरन्स आहे ना, ते आहे 550 किलोमीटरचं त्या पोल्स मध्ये, रियालिटीमध्ये. सो 550 किलोमीटरचं डिफरन्स आहे. आता बघा, अजून एक जरी तुम्हाला फॅक्टची गोष्ट जर सांगितली ना, की ज्याला आपण नॉर्थ म्हणतो ते नॉर्थ आहे आणि ज्याला साऊथ म्हणतो त्याला साऊथ, तो साऊथ नाहीये. एक्झाम्पल द्या. आता मॅग्नेट काय असते, हे झालं साऊथ पोल आणि हे झालं साऊथ पोल. आता मला सांगा, मॅग्नेट सेम सेम पोल काय करते, अपोजिट करते. सेम पोल काय म्हणते, एकमेकांच्या दूर दूर जाते, बरोबर. आता विचार करा, जर तुम्ही कंपस घेतला, आपला कंपस, आणि कंपसचा नॉर्थ आणि जर अर्थचा नॉर्थ मॅच करण्याचा प्रयत्न केला, सो हे तर अपोज करायला पाहिजे ना. अपोजिट जेंडर अट्रॅक्ट इच अदर. मॅग्नेटिक पोल्स, अपोजिट पोल्स काय म्हणते, अपोजिट पोल्स एकमेकाला काय करतात, विरोध करते. आता मला सांगा, नॉर्थ आणि नॉर्थ एकमेकाला अट्रॅक्ट कसं करू शकणार. सो जो तुमचा कंपसचा नॉर्थ आहे ना, तो नॉर्थ आहे, पण हे जो पृथ्वीचा नॉर्थ आहे ना, तो नॉर्थ नाही, तो साऊथ आहे. कारण अपोजिट जेंडर अट्रॅक्ट इच अदर, तेव्हाच हा नॉर्थ डायरेक्शन साऊथ डायरेक्शन कडे अट्रॅक्ट करू. सो आतापर्यंत ज्याला आपण नॉर्थ समजत होतो ना, नॉर्थ पोल तो साऊथ पोल आहे, आणि ज्याला साऊथ पोल समजत आहे तो नॉर्थ पोल आहे. इतना बडा खेला हो गया हमरे साथ. आणि जर आपण मॅग्नेटच्या भरोशाने जर पृथ्वीच्या नॉर्थ पर्यंत जायला गेलो, कंपसच्या भरोशाने, तर आपल्याला कितीचा डिफरन्स भेटेल, 550 डिग्रीचा. कारण अर्थचे दोन पोल आहे म्हणजे, एक तर जॉग्राफिक पोल आणि एक तर मॅग्नेटिक पोल्स. मॅग्नेटिक पोल्स कशामुळे येऊन राहिले, पृथ्वीच्या रोटेशनमुळे येऊन राहिले. आणि जे जॉग्राफिक पोल आहे ते ऍज इट इज आहे की 6.5 डिग्री पृथ्वी झुकली होती, त्याच्यामुळे हे झालं. आता हा जो अँगल आहे ना, हे बघा, हा डिफरन्स अँगल म्हटलं, या अँगलला नाव आहे डिक्लायनेशन अँगल म्हणते त्याला. डिक्लिनेशन. कोणता अँगल, डिक्लायनेशन अँगल. डिक्लायनेशन अँगल का बरं, कारण डिफरन्स आहे ना. कसं कोणत्या अर्थच्या मॅग्नेटिक मॅग्नेटिक साइड मध्ये आणि जिओग्राफिक पोल्स मध्ये दोन पोल्स आहे सांगितलं आपण, एक जॉग्राफिक पोल्स असते आणि एक आहे मॅग्नेटिक पोल्स. जसं बघा, हे झालं जॉग्राफिक पोल, नॉर्थ आणि साऊथ, आणि हे झालं मॅग्नेटिक पोल्स. ओके. जॉग्राफिक पोल्स एक्सिस्टच्या आणि नॉर्थ आणि साऊथ हे जे मॅग्नेटिक पोल झाले, हे कसं चार्ज झालं. ओके. त्याच्यानंतर एक कन्सेप्ट येते पोलर रिव्हर्सल. पोलर रिव्हर्सल. पोलर रिव्हर्सल म्हणजे काहीच नाही, जे नॉर्थ आहे तो साऊथ बनते आणि साऊथ आहे तो नॉर्थ बनून जाते काही हजारो लाखो वर्षानंतर. पोलर रिव्हर्सलचा कॉन्सेप्ट, नॉर्थ चेंज इंटू साऊथ अँड साऊथ चेंज इंटू नॉर्थ.
पोल चेंज होऊन जाते फक्त बस. तो एक छोटासा कन्सेप्ट होता पोलर रिव्हर्सलचा. त्याच्यानंतर एक येते मॅग्नेटोस्फिअर. मॅग्नेटोस्फिअर मॅग्नेटोस्फिअरचा कॉन्सेप्ट काय आहे की ही जी पृथ्वी आहे ना, ती पृथ्वी जेवढं काय म्हणते हिची मॅग्नेटिक फील्ड फेकू शकते ना, तो एरिया मॅग्नेटोस्फिअर आहे. हे नॉर्थ आणि साऊथ मॅग्नेटिक फील्ड पृथ्वीची जेवढा दूर जाऊ शकेल तो एरिया मॅग्नेटोस्फिअरच्या कॉन्सेप्ट मध्ये येतो. त्याला म्हणते मॅग्नेटोस्फिअर. ओके. आता काय होते माहिती आहे का मॅग्नेटोस्फिअरच्या? आता मला सांगा, ही झाली पृथ्वी, अं, ही झाली अर्थ, ही झाला आता साऊथ पोल, आणि हा खिचून फेकून राहिली मॅग्नेटिक फील्ड. आता इथून सन झाला, आता हा सन झाला. आता सनच्या पण काही ना काही मॅग्नेटिक फील्ड असते. सनच्या सोलर वाइंड असते. आता बघा, ही सोलर वाइंड. आता कधी कधी काय होते की हे जे सोलर वाइंड आहे ना, ते पृथ्वीची मॅग्नेटिक फील्ड आहे ऍक्सेप्ट करून घेते. ओके. कारण हे हे समजा नॉर्थच्या आल्या आणि हे आपलं साऊथचं मॅग्नेटिक फील्ड आहे. सो हे बघा, हे जे आहे ना, हे मॅच करेल, इकडे येऊन जाईल. मग आपल्याला काय दिसेल? आभाळाचा कलर वेगळा दिसेल, कधी कधी रेड स्काय दिसेल आपल्याला, कधी काय म्हणते रेड रेन दिसेल. रेड रेन म्हणजे काय की हे जे पार्टिकल्स आहे ना, कलर चेंज होऊन जाते, सगळं रेड रेड कलर येऊन जातं. सो हे मॅग्नेटोस्फिअरचे आणि हे आपल्याला आकाशमध्ये काय म्हणते फुलजडी चमकताना दिसते आपल्याला. हे वाले फुलजडीचा कलर असते ना, तशा प्रकारे लाल स्काय, हिरवा हिरवं स्काय. सोलर वाइंड नॉर्थची आली आणि पृथ्वीचं काम ते साऊथचं आलं. सो अपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर. सो अर्थच्या मॅग्नेटिक फील्ड सनची जी सोलर वाइंड होती ती अट्रॅक्ट केली, त्यामुळं स्कायचा कलर चेंज झाला. बघा किती चांगला कॉन्सेप्ट आहे हा. स्कायचा कलर कसा चेंज होते आपल्याला माहित आहे. त्यानंतर एक येते मॅग्नेट मॅग्नेट मॅग्नेटोस हेट, हा काहीतरी कॉन्सेप्ट आहे. मॅग्नेटोस हेट, कोणता कॉन्सेप्ट आहे? मॅग्नेटोस हेट. मॅग्नेटोस हिट. मॅग्नेटोस हिट म्हणजे कॉन्सेप्ट काय आहे? चेंज अवर मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम चेंज झालं. मॅग्नेटिझम चेंज म्हणजे तेच झालं, त्यामुळे नॉर्थचं साऊथ होतं, साऊथचं नॉर्थ झालं, तेच सिम्पल. आता एक बो शॉक, एक कॉन्सेप्ट आहे बो शॉकचं. बो शॉक, बो शॉकचा कॉन्सेप्ट काय नाही, सनवर्ड मॅग्नेटिझम, मॅग्नेटोपॉड्स, सनवर्ड मॅग्नेटोपॉड्स, सनवर्ड मॅग्नेटोपॉड्स. बो शॉक म्हणजे जे रेडिएशन आहे ते सनपर्यंत जाऊन राहिली, पण तेवढी पोचून नाही राहिली. सनच्या शॉक लागायच्याच पहिले काम ते रेडिएशन संपून राहिले, त्याला म्हणते बो शॉक. त्यानंतर येते प्लाझ्मा स्पियर. प्लाझ्मा स्पियर म्हणजे सन मॅग्नेटोस्फियर असते ते. प्लाझ्मा स्पियर सन मॅग्नेटोस्फियर म्हणजे सनचं मॅग्नेटिकची शक्ती तेवढी प्लाझ्मा स्पियर. सनची कॅपॅसिटी. प्लाझ्मा स्पियर हे छोटे छोटे कॉन्सेप्ट आहे. सन, मॅग्नेटोपॉड्स, मॅग्नेटोस्फियर सॉरी. ती बो शॉक म्हणजे माहिती आहे का, एक एवढी कॅपॅसिटी आहे का इथपर्यंत जाऊ शकते अर्थची मॅग्नेटिक फील्ड. पॉज आहे ना, पॉज म्हणजे थांबलं. आणि एक आहे सन मॅग्नेटोस्फियर. सन मॅग्नेटोस्फियर. सन मॅग्नेटोस्फियर म्हणजे सनची शक्ती तेवढा कॅपॅसिटी भरत जाईल. सो ते होते आपले छोटे छोटे स्पियर. त्यानंतर येते एक येते व्हॅन हॅलन बेल्ट. व्हॅन हॅलन रेडिएशन बेल्ट. व्हॅन हॅलन, व्हॅन हॅलन रेडिएशन बेल्ट. याच्यामध्ये काय असते? एनर्जेटिक चार्ज पार्टिकल झोन असते. एनर्जेटिक चार्ज पार्टिकल झोन. याचा जो शेप आहे ना, तो डोनट शेपचा असते. आता बघा, ही झाली आपली पृथ्वी, हे झाला व्हॅन हॅलन बेल्ट. बघा,
डोनट साईजचा आहे वॅन ॲलन बेल्ट. हे जे बेल्ट झाले ना अवेलेबल, हे झाले वॅन ॲलन बेल्ट. याच्यामध्ये काय एनर्जेटिक चार्ज पार्टिकल आहे. ओके, याचा शेप कसा आहे, डोनट शेप. डोनट शेपचं आहे. आता हे पैदा कशावरून झालं, आपल्याकडे काय दोन वॅन ॲलन बेल्ट आहे. हा एक पहिला आणि हा सेकंड दुसरा. दोन वॅन ॲलन बेल्ट आहे आपल्याकडे. दोन वॅन ॲलन बेल्ट. आता याच्यामध्ये काय, याच्यामध्ये कसं बघा, चार्ज पार्टिकल आहे. चार्ज पार्टिकल असल्याच्याने काय करते, अट्रॅक्ट करते. आता जर कोणती जर सूर्याची किरण आली किंवा सूर्याचे प्लाझ्मा वाईंड आले ना, तर हे काय करते, ते आपल्याकडे अट्रॅक्ट करते आणि आपल्या इकडे इकडेच घुमवते, जास्त रेंज मध्ये घुमवते. वॅन ॲलन बेल्ट. सो बेल्ट किती आहे तो, काय करते, सोलर वाईंडला कॅप्चर करते. वॅन ॲलन बेल्ट. ओके, सोलर वाईंडला कॅप्चर करण्याचं काम करते वॅन ॲलन बेल्ट. दोन वॅन ॲलन बेल्ट आहे आपल्याकडे. याचं जो स्ट्रक्चर आहे ते डोनट प्रकारचं स्ट्रक्चर. सो बघा, एक कॉन्सेप्ट येते, हीट ट्रान्सफर कशी होती. हीट ट्रान्सफरचा कॉन्सेप्ट बघू आपण. बघू, जर सॉलिड टू सॉलिड मटेरियल मध्ये जर हीट ट्रान्सफर होत असेल त्याला म्हणतो कंडक्शन. कंडक्शन, सॉलिड टू सॉलिड. त्यानंतर येते कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन मध्ये लिक्विड ट्रान्सफर होऊन राहिलं, सॉलिड टू लिक्विड होते. आणि थर्ड येते रेडिएशन. रेडिएशन म्हणजे गॅस. एक्झाम्पल बघा, साजन झुला झुलू मेरा से बोलू. ओके, हे झालं आपलं एलपीजी. एलपीजी सिलेंडर. ओके, काय चित्र त्याच्यावर, काहीच नाही. आता बघा, याच्यात टाकू आपण पाणी. ओके, आता मला सांगा, हे जे हीट आहे हे सॉलिड टू सॉलिड ट्रान्सफर होऊन राहिली, म्हणजे कसं बघू आता. हा जो स्टीलचा गंज आहे, ह्या स्टीलच्या गंजातून याला हीट ट्रान्सफर व्हायला याले, ही झाली कंडक्शन. कंडक्शन मेथड. सॉलिड टू सॉलिड, याचा गंज आणि याचा दांडा एकमेकाला काय म्हणते, गरम झाले, ते झालं कंडक्शन. आता ही जी हीट आहे ही लागू राहिली पाण्याले, लिक्विड, सॉलिड टू लिक्विड, ही झाली कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन मेथड कोणती, हे जे हीट आहे ही सॉलिड थ्रू या पाण्याने लागू राहिलं, कन्व्हेक्शन. आणि हे पाणी जास्तच गरम झालं, याला उडाची इच्छा झाली, हे उडून राहिलं, हे झालं रेडिएशन. कारण ह्या जो एन्व्हायरमेंट आहे याला गरम करणं आहे गॅसने. तो हा झाला रेडिएशनचा कॉन्सेप्ट. सो तीन प्रकारचे मोड ऑफ हीट ट्रान्सफर होते, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. वॅन ॲलन बेल्ट पण बघितलं, दोन प्रकारचे बेल्ट राहते. काय म्हणजे सोलर वाईंडला ते ऍब्झॉर्व करते, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळं काम, ते वेगवेगळ्या प्रकारचं आभाळ दिसू शकतं. प्लाझ्मोस्फिअर, फोटोस्फिअर, सगळं हे आपण आजच्या लेक्चरमध्ये कम्प्लीट केलं. आज आपण हे त्याच्यानंतर उद्यापासून आपण करू जिओमॉर्फिक प्रोसेस चालू करू. जिओमॉर्फिक प्रोसेस म्हणजे डिस्टॉर्शन, एक्झोजर्निक, एंडोजेनिक जे काय असते नंतर सांगतोच तुम्हाला. माउंटेन्स झालं, फोल्ड्स झालं, फॉल्ट्स झालं, एक्झोजेनिक, ते आपण चालू करू. जिओमॉर्फिक प्रोसेस म्हणजे बनते कसं, की माउंटेन्स कसं बनेल, कॉन्टिनेंट कसं बनेल, ते उद्यापासून आपण चालू करू. होप सो आजचं समजलं असेल. काय डाऊट असेल तर तुम्हाला विचारा. जय हिंद, जय भारत.